चांगला जिवळक मैत्री, एकदम गट्टी मैत्री. असे दिवस पुढे सरकत होते. कालांतराने रोहितनं त्याचं राहत घर बदललं, तिथून ते टिटोळाला गेले. मग माझं कांजूरबाग मध्ये येणं हळूहळू कमी झालं आणि मीही माझ्या कामात खूप व्यस्त झालो. पण आपलं कधीतरी फोनवर बोलणं व्हायचंच, फक्त कामाचं. म्हणजे त्या भागात कुठे काही कार्यक्रम असला की पहिला तू मला इकडे येशील आणि तुझ्याकडे जेवण बनवून ठेवेल अशी आवर्जून म्हणायची. आहेच आपल्यासोबत, ती प्रत्येक क्षणी आहे. सर आहेत ते, आणि खरं त्यांच्या कुटुंबाला आपण सगळ्यांनी आधार देऊया. आणि ह्या आकस्मिक जाण्यानं जो काय आघात आहे यांच्या पूर्ण फॅमिलीवरती, पेडणेकर फॅमिलीवरती, तो खरंच त्याच्यातून सावरेल असे आपण आशा करू स्वामी समर्थांकडे. आणि हा स्वामी समर्थांची आठवण करून देतो. स्वामींचा आठवण झाली म्हणून मी स्वामींचा भक्त आहे. आणि मी जेव्हा मी इकडे कार्यक्रमाला यायचो, नाटकाला यायचो, मी तेव्हा स्वामींचं नाव वगैरे घेऊन यायचो किंवा स्वामींच्या मठात जायचो. आवर्जून जायचो गुरुवारचा, प्रत्येक गुरुवारी. आता जाता येत नाही, कमी जातो, पण स्वामींची श्रद्धा माझी खूप आहे. यांचं काही कनेक्शन नव्हतं या लोकांचं, आणि तसं गेल्यानंतर काही कनेक्शन नव्हतं. हॅपी डेज आणि दुःखाचे जे दिवस होते ते संपले. तेव्हा मला ख्रिश्चन असल्याने गुड फ्रायडे कारण करायचा माणूस विचार करतो काय झालं मला, काय एवढंच मला सांगायचं आहे की असं बघितलं कसं शिस्त म्हणजे म्हणताचे बरोबर आहे. म्हणताचे बघितल्यानंतर चेहरे त्यांचे डोळे हे असे डोळे त्यांचे असायचे. समजा आता फोटो दिसतात ना, असेच त्यांचे डोळे असायचे. आणि ते वेगळंच विकत होतं. आणि ते हुंडरी शहरमधून हुंडरी शहर ते कुठेही गेलं कसं असं ते खूप सहकार्य, सगळ्यांचं सहकार्य आहे. संत मंडळाचं सहकार्य खूपच आहे. आणि ह्या खरंच म्हणजे ह्या ताईचं ना, म्हणजे काय तर मला खरंच सगळं खूप हे माझ्याचं खूप हृदय वाटलं बघा तुमचं. जो लेखक तुम्ही आहात, तुम्ही खूप छान वाटलं. म्हणजे असं बोलणं की हृदयाला भेटलं तुम्ही बोलणं. आणि खरंय बघा हे असं करायचं ते सांगा, आम्ही सगळं तुमचं ऐकायला तयार. पण आम्हाला ते एकटं सोडून गेलं. आणि आमच्या आयुष्यात त्यांची जी पोकळी त्यांनी जी निर्माण केली ती कधीच कोणाच्या ह्याने भरू शकत नाही. हा आमच्यासाठी खूप त्रासदायक आणि कधीही न भरून निघणारी आमच्या आयुष्यातली ही हानी झाली असं मी मानेन. देवा त्यांना काय सांगू, म्हणजे बस जे तिने आपण बोलू की रोप तयार केलं होतं ते आपल्याला मोठं करायचंय. आणि त्याच्यासाठी प्लीज सर्वांनी एकत्र राहा आणि तिने घेतलेला वासा आपण असा पुढे घेऊया एवढंच सांगेल. आणि ती गेल्याने आमच्या कुटुंबाचं माझं वैयक्तिक जे नुकसान झालं ते मी शब्दात नाही सांगू शकत. जसं की आपण बोलू शकतो की रथाला 2 चाकं असतात, त्यातलं एक चाक निघून पडलं की आपण काही नाही करू शकत. तसं माझ्या लाईफचं झालेलं आहे. तू कुठेही राहा, सदैव माझ्या सहवासात नसलीस तरी तुझ्या रूपाने तू माझ्या सोबत राहावंस. करणारे लोक इथे उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांना नमस्कार करतो. आणि आज या आदरांजली कार्यक्रमात आपण उपस्थित राहिलो. कारण हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात असं विनंताई दिल्या असं जे प्रत्येकजण सांगतं ते कोणाला खरं नाही वाटत. आणि ते खरं आहे, कारण हा पेडणेकर कुटुंबाला जो एक आघात झालेला आहे
कारण की मला वाटलं याची मुलगी भेट होऊन ती एक श्रद्धांजली म्हणून मी हे करतो. याच्या पुढे तरी होणार नाही आणि सापडणारही नाही. त्यामुळे जी खळगी निर्माण झाली, खूप मोठी खळगी निर्माण झाली, ती कधीच भरून निघणार नाही. पण त्यांनी जे तयार केलेलं आहे काही महिला आपल्या मंडळामध्ये, त्या सुरुवातीला जेव्हा आलं होते त्यांची सुद्धा अशीच परिस्थिती होती. त्यांनाही बोलायचं खूप असायचं पण त्या हे नाही करायच्या. पण बाकीच्या महिलांनी त्यांना प्रोत्साहन दिलं की विनंती तू बोल आम्ही आलो. आणि त्यांनी सुरुवातीला त्यांनाही थोडीशी भीती वाटत होती पण त्यांनी ते सांभाळलं सगळं आणि सगळ्या महिलांना दाखवून दिलं की मी बोलू शकते, तुम्ही बोला म्हणून. आणि आम्हाला खूपच ओढ निर्माण करते. आजही आम्ही सुधाकर खानाचे डॅनिंग बॉल मुरलीधर सोना अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गा. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गा. दरी दरीतून मावळ देवा, दरी दरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धावरे. अखेरचा हा तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत. तुझ्या शिवारी जगले हसले, कडी कपारी अमृत प्याले. तुझ्या शिवारी जगले हसले, कडी कपारी अमृत प्याले. आता हे सारे सरले, आता हे सारे सरले, उरलं मागणं सोडून जाते जावरे. अखेरचा तुला दंड, तुला
अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गाव. दरी दरीतून मावळ देवा, दरी दरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव रे. अखेरचा हा तुला दंड, तुला दंड सोडून जाते गाव. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गाव. दरी दरीतून मावळ देवा, दरी दरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव रे. अखेरचा हा तुला दंड, तुला दंड. तुझ्या शिवारी जगले हसले, गडी कपारी अमृत प्याले. तुझ्या शिवारी जगले हसले, गडी कपारी अमृत प्याले. आता हे परी सारे सरले, आता हे परी सारे सरले. उरल मागना सोडून जाते गाव रे. अखेरचा